हाय एव्हरीवन, मी सायली. तुम्हा सर्वांना तुळशी विवाहाच्या खूप खूप अशा शुभेच्छा. तर मला आज सर्वात मोठ्या लग्नाचं आमंत्रण आलं होतं. तिथे जाण्यासाठी मी खूप जास्त एक्साइट होते. मस्त नटून थटून मी पोहोचले तुळशीच्या लग्नासाठी. तर तिथे मस्तपैकी गुरुजींच्या साहाय्याने शास्त्रोक्त पद्धतीने लग्न लावलं. तर आपण आज तुळशीचं लग्न कसं लावायचं ते बघूया. सर्वात प्रथम आपल्याला उसाचा मांडव घालायचा आहे. त्यानंतर तुळशी मातेला पूर्णपणे नव्या नवरीप्रमाणे सजवून घ्यायचं आहे. पूर्ण शृंगार करायचा आहे व बालकृष्णालाही आपल्याला सोबत ठेवायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याला हळद कुंकू फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर धूप लावून घ्यायचं आहे. त्यानंतर गणपतीसाठी एक सुपारी किंवा गणपतीची छोटी मूर्ती असेल तर त्याला अभिषेक करायचा आहे पंचामृत व पाण्याचा. त्याला 2 विड्याच्या पानांवर हळद कुंकू अक्षदा टाकून त्यांचं विराजमान करायचं आहे. त्याला फुलं आणि वस्त्रमाळ अर्पण करायची आहे. त्यानंतर फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे व सोबतच जे काही जल आपण अर्पण करणार आहोत त्याला फूल अर्पण करायचे आहे. तसेच शंख आणि घंटा यांनाही हळद कुंकू आणि फूल अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर बाळकृष्णाचा किंवा कृष्ण भगवानांना छानपैकी पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यासोबतच पाण्याचाही अभिषेक करायचा आहे व त्यांना हळद कुंकू आणि फूल अर्पण करायचं आहे. ज्याप्रमाणे आपण कृष्ण भगवानांना अभिषेक केला त्याचप्रमाणे आपल्याला तुळशी मातेलाही अभिषेक करायचा आहे. 5 वेळेस पाण्याचा अभिषेक करून त्यानंतर पंचामृताचा करायचा आहे व शेवटी परत एकदा पाणी अर्पण करून घ्यायचं आहे व अक्षदा टाकून घ्यायच्या. त्यानंतर तसेच तुळशी मातेला आपल्याला हळद कुंकू आणि अक्षदा ह्या अर्पण करायच्या आहेत व फुलांनी तिला सजवून घ्यायचं आहे किंवा फूल अर्पण करायचं आहे. आता देवी तुळशी मातेला आपल्याला धूप दाखवून घ्यायचा आहे व सोबतच आपण जे काही फूल अर्पण केले होते ते आपल्या दोन्ही डोळ्यांना लावून त्याचा वास घ्यायचा आहे. म्हणजे ते आपल्याला नक्कीच त्यांची कृपा आपल्यावर राहील हे तेवढंच खरं. कृष्ण भगवानांना छान साफ करून पुसून त्यांना नवीन वस्त्र परिधान करायचं आहे. त्यांना साजशृंगार करायचा आहे. तसेच हळद कुंकू वाहून घेऊन त्यांना पुष्प अर्पण करायचे आहे व दोन्ही देवतांना अत्तर लावायला मात्र विसरू नका. आपण लग्न आहे म्हणजे मुंडवळ्या तर कंपल्सरी असणारच. आपण तुळशी मातेला व कृष्ण भगवानांना मुंडवळ्या बांधून घ्यायच्या आहेत व त्यानंतर कृष्णाला प्रिय अशी तुळशीची पत्र किंवा पानं आपल्याला भगवान विष्णूंना किंवा श्रीकृष्णांना अर्पण करायचे आहेत. त्याचे टोक मात्र तुळशी मातेकडे राहू द्या. ते अर्पण झाल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाल चुनरी. लाल चुनरीशिवाय लग्न लागणार नाही हे तेवढंच खरं. तर आपल्याला तुळशी मातेला लाल चुनरी ओढवून घ्यायची आहे व आपण आता लग्न लावण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. 2 जणांच्या हातामध्ये हा पांढरा कपडा त्यावर स्वास्तिक असावं किंवा 5 कुंकाची बोटं असावी व तो धरून आपल्याला अंतरपाट बनवायचा आहे. आणि ही वराडी मंडळी आहेत जी की फुलं आणि पिवळ्या तांदळांचा अक्षदा म्हणून उपयोग करत आहेत व मंगलाष्टका म्हणत आपल्याला एक मंगलाष्टका पूर्ण झाल्यावर आपल्याला तांदूळ व फुलांचा वर्षाव हा देवतांवर करायचा आहे. आता विवाह संपन्न झाला आहे तर आपल्याला सर्वप्रथम प्रसादाचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे व दोन्ही देवतांना आरती करून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे आपला हा सोहळा लग्नाचा संपला आहे. आणि लग्न म्हणल्यावर काहीतरी खायला लागणार. त्याचप्रमाणे आम्ही मस्तपैकी कुल्फीचा आस्वाद घेतला व लग्न खूप छान झालं आहे त्यांचं कौतुक करत हा लग्न सोहळा पार पाडला. धन्यवाद. तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक